डाळींच्या वाढत्या मागणीमुळे डाळीचे भाव गगनाला भिडलेत। डाळ उत्पादकांना कमाईची चांगली संधी असताना याचा प्रत्यक्षात व्यापाऱ्यांनाच फायदा होतो। यावर विदर्भात एका गावातल्या महिलांनी उपाय शोधायचा प्रयत्न केला। यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या आंबोडा गावात धवल क्रांती महिला बचत गटानं डाळ मिल चालवून आपल्या नफ्यात वाढ साधली आहे। तसंच गावकऱ्यांना देखील आपली कडधान्य विकण्याऐवजी डाळी विकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। आज एका गावाचं अर्थकारण साधणाऱ्या या डाळ मिलची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण यवतमाळ जिल्ह्यातल्या आंबोडा गावी जाणार आहोत। यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातलं आंबोडी हे गाव 100% कोरडवाहू शेती असलेलं गाव। तूर, सोयाबीन आणि हरभरा ही या गावातली मुख्य पिकं। या पिकांची कवडीमोल दरानं व्यापाऱ्यांकडून वर्षानुवर्ष विक्री होतीये। ही गोष्ट गावातल्या राऊत दाम्पत्याच्या लक्षात आली आणि सुरू झाला 4 वर्षात 1 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल करणाऱ्या एका डाळ मिलचा प्रवास। आमच्या गावात आणि आजूबाजूच्याही गावात मुख्य पीक म्हणजे तूर, हरभरा, मूग, उडीद हे कडधान्याचे पिकं आणि हे सगळं कडधान्य आम्ही नेऊन विकत होतो आर्णी मार्केटला। आर्णी मार्केटला नेऊन विकत असल्यामुळे ते मार्केटमध्ये कमी भावात जात होतं आणि त्याची डाळ बनवून तीच डाळ बनवून आम्हाला जास्त भावात विकत घ्यायचं काम पडत होतं। म्हणून ही आपण कमी भावात तूर विकायची आणि जास्त भावात म्हणजे कशी डाळ आहे हे आम्हाला माहीत नाही, तिकडून येणारा पॅकिंगचा माल जशा अवस्थेत घ्यायचा। याच्यापेक्षा आपण जर इथं डाळ मिल बनवली तर आपल्याच तुरीची डाळ बनेल आणि सगळ्यांना आपण चांगल्या पद्धतीची स्वतः आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही चांगल्या उच्च प्रतीची डाळ खायला मिळेल आणि आमच्या म्हणजे कच्च्या मालाचा पक्क्या मालात रूपांतर झाल्यामुळं त्या पक्क्या मालाला भाव मिळेल। माधव राऊत यांनी गावात आपल्याच घरी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पत्नीला प्रोत्साहन दिलं। यासाठी एका महिला बचत गटाची स्थापना त्यांनी 4 वर्षापूर्वी केली। त्या आमची मिसेस जे आहे सौ रेणुका माधव राऊत ते यांना मी म्हणजे त्याचं इंग्रजी BA झालेलं होतं त्यांचं, तर त्यांना सांगितलं की नोकरी हे करण्यापेक्षा तू एक आपल्या ग्रामीण भागातील जे महिला यांनाही तुझ्यासोबत रोजगार मिळेल आणि त्यासाठी एक मीटिंग घे आणि सगळे तुम्ही 10-15 महिला एकत्र येऊन तुम्ही एक स्वयंसेवी गट तयार करा आणि त्या गटाच्या माध्यमातून तुम्ही एखादा उद्योग उभा करण्यासाठी काहीतरी तुम्ही चर्चा करा असं मी त्यांना सांगितलं। मग त्यांनी ते गावात 15 महिलांची एक मीटिंग घेतली आणि त्यांनी ठरवलं की आपल्या गावात डाळ मिल टाकायची। आता त्या पद्धतीने त्यांनी डाळ मिल चालू केली आता आणि त्यांनी ठरवल्यानंतर की बा पहिल्यांदा आपण 15 महिलांचा जे माल आहे आपल्या 15 कुटुंबातला एकत्र आणून हे मिल चालू करायची, नंतर लोकांचं येणं चालू होईल आपल्याकडे। तर तसं त्यांनी आता त्या पद्धतीने चालू केलेलं आहे। महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून 1 लाख रुपयांची बचत साधली। त्यानंतर स्टेट बँकेतून 14 लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली। स्टेट बँकेनं आर्थिक मदतही केली। त्याचबरोबर महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत अनुदानही मिळालं। आमच्या गावात जास्तीत जास्त शेती कोरडवाहू आहे आणि पावसाळ्यामध्ये सोयाबीन आणि तूर घेतली जाते आणि नंतर हिवाळ्यामध्ये चणा घेतला जातो। त्याच्यामुळे चणा आहे 90 रुपये आणि तूर आहे 90 रुपये, चणा आहे 50 रुपये। आम्ही त्याच्यावर आमच्या डाळ मिलमध्ये प्रक्रिया करतो आणि आमच्या त्या चण्याची डाळ आणि तुरीची डाळ त्याला 1.5पट भाव मिळते प्रक्रिया केल्याच्या नंतर। त्याच्यामुळे आमचे जे 15 कुटुंब आहे बचत गटाचे महिलाचे ते आम्हाला एवढं समाधान आहे की आम्ही आमच्या कुटुंबाला 15ही कुटुंबाला म्हणजे चांगल्या प्रतीने न्याय दिला। गेल्या 4 वर्षापासून रेणुका राऊत गावातल्या 15 महिलांच्या मदतीनं डाळ मिल चालवतात। ही डाळ मिल जानेवारीपासून मे अखेरपर्यंत चालवली जाते। या काळात दररोज 96 क्विंटल डाळ तयार करण्याची इथल्या मशीनची क्षमता आहे। वर्षातले 5 महिने ही डाळ मिल चालते। काही लाख रुपयांच्या उलाढालीपासून सुरू झालेली ही डाळ मिल आता 1 कोटींची उलाढाल करतीये। ड्रायरऐवजी उन्हात सुकवलेली डाळ असल्यानं डाळीला चांगली मागणी देखील आहे। तर हे जे आमची गावरानी डाळ आहे हे गावरानी पद्धतीने जे परंपरागत पद्धतीने जे बनत होते पहिले डाळ त्या पद्धतीने आम्ही बनवतो। सूर्यकिरणावर सुकवतो, त्याच्यामुळे जे त्याच्यामध्ये ॲसिडिटी होण्याचं जे विकतच्या डाळीत आणि या डाळीत जे डिफरन्स आहे त्या डाळीमुळे ॲसिडिटी होत नाही। तर आमच्या या डाळीवर एक असं लाल टरफल राहते ज्याला आपण डोळ म्हणतो। त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की या डोळ्यामुळे ॲसिडिटी होत नाही आणि जे
बोर्नविटा बूस्टसाठी जे वापरले जाते ते जे तुरीचे टरफलं, शेंगदाण्याचे डेप, सोयाबीनचे डेप हेच वापरले जाते. हे ॲक्च्युअलमध्ये आमच्या डाळीत राहतेच. त्याच्यामुळे बोर्नविटा हे जे पहिले काही वापरत नव्हते, आताच चालू झाला बोर्नविटा. म्हणून आमची डाळ खाली तर लहान लेकराला बोर्नविटाही द्यायची गरज नाही, असं एक आमचं म्हणणं आहे, डॉक्टरांचंही म्हणणं आहे. आणि 20% डॉक्टर आता आमच्या परिसरातले हीच डाळ वापरते, जिल्ह्याच्या ठिकाणची विशेष म्हणजे यवतमाळच्या आमच्या. विशेष म्हणजे या 5 महिन्यांच्या काळात डाळ मिलचा सगळा खर्च जाऊन प्रत्येक महिलेला प्रतिमाह 4,000 रुपयांचा नफा हाती येतोय. 15 महिलांची मिळून महिन्याला 60,000 रुपयांची कमाई होते. आमच्यासोबत आम्हालाही सर्वांना रोजगार मिळाला. 15 कुटुंब इथे येऊन डाळ काढतात आणि आमच्यासोबत आजूबाजूचे खेडे वगैरे आहेत ते पण इथे येऊन डाळ काढतात. त्याच्यामुळे आम्ही एका क्विंटलला 300 रुपये काढायला घेतो. तेल आणि पाण्याचा खर्च आमचा 150 रुपये वजा होते आणि 150 रुपये आम्हाला मिळते. तर प्रत्येक महिलाला आम्हाला 3,000 ते 4,000 रुपये महिना पडतो. या डाळ मिलमुळे गावातल्या शेतकऱ्यांच्या डाळीवर गावातच प्रक्रिया करून मिळतीये. या मूल्यवर्धनामुळे कडधान्याऐवजी डाळ विक्री करणं आता सोपं झालंय. पर्यायानं शेतकऱ्यांच्या फायद्यात 1.5 पट वाढही झालीय. तर महिला बचत गटाच्या सदस्य महिलांना चांगला लाभ झालाय. आमचं आंबोडा गाव येथे महिलांना काहीच काम नव्हते. आता आमच्या रेणुकाताईंनी बचत गट तयार केला. इथं कोरडवाहू शेती असल्यामुळे महिलांना काहीच काम नव्हते. आता गटा तयार केला आणि मिलवर महिलांना काम मिळते. डाळ यवतमाळ, आर्णी इथे नेऊन विकतो आणि आम्हाला 4 पैसे मिळतात. आम्ही बाहेर गावात जात होतो, कुठे ऊस तोडाले, कुठं काम कराले. तर रेणुकाबाईनं बचत गट केला तर त्याला आता आम्हाला काय जायचं कुठं काम नाही. आता आम्हाला सहकार इथंच मिळते. लेकरं बाळ आमचे इथंच राहते, आम्ही इथंच राहतो. तर यातील मिलनी काम करतो आम्ही. मिलवर सगळं 15 बाया हा. आणि हरभऱ्याची तुरीची डाळ करून विकते आणि रोज आम्हाला काम भेटते. आम्ही कुठं जायचं आम्हाला काही हे नाही. आता विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती आहे. या कोरडवाहू शेतीला प्रक्रिया उद्योगातूनच दिलासा मिळू शकतो. त्यामुळे गावोगावी श्वेतक्रांती बचत गटाप्रमाणेच छोट्या छोट्या डाळ मिलीची उभारणी करण्याचं आवाहन रेणुका राऊत यांनी महिलांना केलंय. आम्ही जे उपक्रम तयार केला, आम्ही जे डाळ मिल तयार केली, त्याच्यामुळं सर्वांना रोजगार मिळाला. आणि मला तरी असं वाटते की आपला हा जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा, हा शेतकरी आत्महत्या करत आहे त्या जिल्ह्यामध्ये. आणि ते जर आपल्याला शेतकऱ्यांची आत्महत्या जर थांबवायची असेल तर प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यातनी आमच्यासारख्या महिलांनी एकत्र येऊन आमच्यासारखा एखादा उद्योग तयार करायला पाहिजे. त्याच्यामुळे जे शेतकऱ्याच्या आत्महत्या आहे ते कमी होण्यात खूप काही मदत होईल. डाळ मिल्स, तेल घाणी यासारखे लघु उद्योगच मराठवाडा आणि विदर्भातलं ग्रामीण अर्थकारण नव्यानं साधण्यास मदत करतील. याकडे शेतकऱ्यांनी तसंच धोरणकर्त्यांनी गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. डाळ आयात करताना कोट्यावधींचा होणारा खर्च पाहता या लघु उद्योगांना सरकारनं प्रोत्साहन दिलं तर डाळींची आयात काही अंशी कमी करण्यात तरी नक्कीच यश मिळेल. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, यवतमाळ.